पहाटेचे 5 वाजले आहेत आणि आपण आता निघालो आहोत मुंबईमध्ये गणपतीच्या दर्शनासाठी. मुंबई म्हणजे गणपती उत्सवाचं एक अनोखं शहर आहे. चला तर मग आपण पाहूयात मुंबईतले काही खास गणपती आणि मंडळे. प्रिन्सी, कुठे चालली आहे तू? गणपती बाप्पाच्या दर्शनाला चालली आहे ना? कुठे चालली पिल्लू? कुठे चालली? गणपती बाप्पा मोरयाच्या दर्शनाला. ओके, बाय पिल्लू. अगदी लहानशा चिमुरड्यांपासून ते वयस्कर माणसांपर्यंत प्रत्येकामध्ये गणपतीची धूम काही वेगळीच असते. मुंबईतल्या गणपती बाप्पांचं दर्शन करायचं बोललं ना, पहाटे लवकरात लवकर निघावं लागतं, कारण येथे भक्तांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या असतात आणि दर्शन घेण्यासाठी देखील खूप उशीर होतो. त्यासाठी आम्ही पहाटे 5 वाजता घरातून निघलो होतो. त्याच्यानंतर 6 वाजताची आम्ही लोकल पकडली आणि आम्ही आता सर्वात प्रथम लोकलमधून चिंतामणीचा चिंचपोकळी गणपती बघायला चाललेलो आहे. आम्ही आता चिंचपोकळी स्टेशनवरती उतरलो लोकलमधून आणि स्टेशनपासून एक अर्धा किलोमीटर अंतरावर चिंतामणीचा गणपती आहे. त्या गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आम्ही निघालो. चिंचपोकळीचा चिंतामणी हा मुंबईतील अत्यंत जुना 1919 सालापासून सुरुवात झालेला हा गणेश मंडळ आहे आणि हा इथला गणपती खूप जुना आणि खूप प्रसिद्ध आहे. हा गणपती बाप्पा लोकांना संकटातून मुक्त करणारा, शांती आणि आनंद देणारा मानला जातो. चिंचपोकळी गणपतीची मूर्ती नेहमीच अद्वितीय आणि लोकांचं लक्ष वेधून घेणारे असते. इथले मूर्तिकार एकदम कोरीव आणि रेखीव मूर्तीचं असं काम करतात आणि प्रत्येक वर्षी इथल्या गणपतीची मूर्ती काही ना काही वेगळी असते. मंडळाच्या सामाजिक उपक्रमांमुळे हे गणपती मंडळ अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. गणेशोत्सवाच्या काळात येथे वेगवेगळे सामाजिक कार्यक्रम रचले जातात, जसे की मोफत रक्तदान शिबिर, काही सामाजिक संस्थांना मदत करणे, या व्यतिरिक्त मोफत आरोग्य तपासणी, शिक्षणात आर्थिक मदत करणे, हे देखील काम ह्या गणपती मंडळाच्या वतीने केलं जातं आणि हेच काम फक्त ह्या गणपती मंडळाचं खूप प्रसिद्ध आहे. हा गणपती बघून झाल्यानंतर आता आम्ही लालबागच्या राजाला जाण्यासाठी निघालो. लालबागचा राजा हा मुंबईमधील सर्वात प्रसिद्ध गणपतींपैकी एक गणपती आहे. एवढेच काय, हा गणपती फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशभरातील भाविकांचा श्रद्धेचं स्थान झालेलं आहे. आम्ही सकाळी 7:30 वाजता येथे आलो होतो, तरी देखील 1934 साली स्थापन झालेलं हे गणेशोत्सव मंडळ आज पूर्ण जगभरात फेमस आहे. लालबागच्या राजाची मूर्ती ही नेहमीच 12 ते 14 फूट उंच असते आणि प्रत्येक वर्षी वेगवेगळा देखावा त्यामुळे भक्तांचं मन आकर्षित करून घेते. इथले सजावट, देखावा आणि मंडपातील वातावरण सर्व भक्तांना मंत्रमुग्ध करून टाकते. आणि एवढेच नाही, लालबागच्या राजाच्या विसर्जन मूर्तीचं रूप देखील एकदम भव्य असतं. हजारो, लाखो, करोडो भाविक येतात. आम्हाला दर्शन व्हायला खूप वेळ गेला आणि त्याच्यानंतर आम्हाला खूप भूक लागली होती. त्याच्यामुळे आम्ही साऊथ इंडियन डिश फेमस इडली सांबर, वडा सांबर खाण्यासाठी थोडंसं बाहेर स्टॉलवरती येऊन ह्याचा आम्ही आस्वाद घेतला. त्याच्यानंतर आम्ही निघालो मुंबईचा राजा बघायला. मुंबईचा राजा हा मुंबईच्या लोकांसाठी खूप म्हणजे खूप फेमस आहे. ह्या गणपतीचे देखील खूप अनोखे असे देखावे असतात आणि हा गणपती मुंबईमधल्या गणेश गल्ली येथे वसतो. या गणपती मंडळाची स्थापना 1928 साली झाली आणि तेव्हापासूनच ह्या गणपतीला मुंबईचा राजा असं बोललं जातं. मुंबईच्या राजाच्या मूर्तीच्या शिल्पकारांचं शिल्प वर्षानुवर्ष नवीन रूपात आपल्याला पाहायला भेटतं. इथे प्रत्येक वर्षी 20 ते 22 फुटाची मूर्ती असते. या व्यतिरिक्त नवसाचा राजा असं देखील ह्या गणपतीची खूप दिवसापासूनची ओळख आहे. हा राजा आपल्या नवसाला नक्की 100% पावतो. येथे 2 प्रकारच्या रांगा होत्या, एक जनरल रांग आणि एक पासची रांग. कारण जनरल रांगेला खूपच गर्दी असते, त्याच्यामुळे आम्ही येथे 20 रुपये किमतीचा VIP पास घेतला आणि आम्ही आता रांगेत निघालो. मुंबईच्या राजाची एक खास गोष्ट माहिती आहे का तुम्हाला? येथे प्रत्येक वर्षी वेगळी वेगळी थीम केली जाते, म्हणजे प्रत्येक वर्षी वेगळ्या प्रकारचा देखावा केला जातो आणि त्याच्यामुळे हा गणपती बघण्यासाठी खूप लांबून लांबून बाहेरगाववरून देखील भाविक येतात. ह्या वर्षी येथे उज्जैनचं महाकालेश्वर मंदिराची थीम बनवली होती आणि ही इथे आल्यानंतर इतकं भारी वाटलं.
इतकं सेम असं वाटलं की उज्जैनला जाऊन महाकालेश्वरचं दर्शन घेतलंय. खूपच मस्त अनुभव होता. तुम्ही देखील मुंबईत राहत असाल किंवा बाहेरगावी कुठून माझा व्हिडिओ बघत असाल, तुम्ही देखील एक वेळ येथे आवश्यक मुंबईचा राजा बघण्यासाठी या, कारण हा नवसाला देखील पावतो, आपल्या मनातल्या प्रत्येक इच्छा अशा पूर्ण करतो. मंदिर हे भारतातील प्रसिद्ध आणि पवित्र तीर्थक्षेत्रांपैकी एक मंदिर आहे. मध्य प्रदेशमधील उज्जैन या शहरामध्ये हे मंदिर स्थित आहे आणि आपल्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक हे भगवान शिवचं ज्योतिर्लिंग मानलं जातं. मध्य प्रदेश येथील उज्जैनमध्ये जाऊन महाकालेश्वर भगवान शिवचं दर्शन आम्हाला येथे घेतल्यासारखं वाटलं. सकाळ सकाळी हा देखावा आणि हे भगवान शिवचं दर्शन आणि गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन ना मन एकदम प्रसन्न झालं. येथे आम्ही सर्वात प्रथम महाकालेश्वर भगवान शिवचं मंदिर दर्शन घेतलं. येथे तुम्ही बघू शकता, खूपच सुंदर असा देखावा बनवलाय त्यांनी. हे मंदिराच्या इथे उभा राहून आम्ही थोडेसे फोटो. महाकालेश्वर मंदिरामधील शिवलिंग हे स्वयंभू मानलं जातं. तर स्वयंभू म्हणजे काय? स्वयंभू म्हणजे ते शिवलिंग आपोआप प्रकट झालेलं आहे असं म्हणतात, असा इतिहास आहे. याच्यानंतर आम्ही आता मुंबईच्या राजा दर्शनासाठी आलो. येथे खूपच सुंदर अप्रतिम असा आतमधला सर्व नजारा होता. ज्याप्रमाणे या मंडळाची थीम असते त्याचप्रमाणे या मंडळाचा गणपती देखील असतो. थीम होती ती उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिराची आणि गणपतीसोबत भगवान शिव हे राक्षसाचा वध करताना दिसत आहेत आणि त्यांच्या पाठीमागे आपला गणपती बाप्पा उभा आहे. आतमधल्या आवारामध्ये त्यांनी AC देखील लावला होता, ज्यामुळे आपल्या भाविकांना गरम होऊ नये. आणि मुंबईच्या राजाचं दर्शन घेतल्यानंतर खूपच मन माझं प्रसन्न झालं आणि मला खूप भारी वाटलं. यानंतर आम्ही राजा तेजुकाया हा गणपती बघण्यासाठी निघालो. लालबागच्या परिसरातील अत्यंत सुंदर असा हा देखील गणपती आहे. या मंडळाचे संस्थापक राव बहादूर सेठ श्री तेजुकाया होते, त्यामुळे या गणपतीचं नाव राजा तेजुकाया असं पडलं. 1890 पासून या मंडळाची स्थापना झाली. गेल्या 43 वर्षापासून हा गणपती देखील खूपच सुंदर आणि आकर्षित असा ठरलेला आहे. राजा तेजुकाया मंदिराची भव्य मूर्ती आणि सुंदर अशी सजावट, त्याच्यामुळे हा गणपती आपल्या भाविकांसाठी एक आकर्षित करून घेणारा गणपती असा ठरलेला आहे. येथे खूप मोठ्या प्रमाणात भाविक येतात आणि आपल्या गणपती बाप्पाचं दर्शन घेतात. मला देखील ह्या गणपतीची मूर्ती खूपच सुंदर आणि युनिक अशी वाटली. त्याच्यानंतर लालबाग, गणेश गल्ली ह्या परिसरातील सर्व गणपती, छोटे मोठे गणपती बाप्पांचं आम्ही दर्शन घेतलं. हा देखील गणपती लालबाग परिसरातच आहे. मुंबईमधल्या गणेशोत्सवाचं एक खासियत आहे, येथे गणपतीसाठी खूप सुंदर सुंदर प्रकारचे देखावे करतात आणि गणपती बाप्पांच्या मूर्ती देखील खूप सुंदर, भव्य, दिव्य 20-22 फूट उंचीच्या असतात. मुंबईमधील प्रत्येक गणपती हा नवसाला पावतो. येथे भाविक गणपतीजवळ येतात, आपल्या मनातील काय इच्छा वगैरे असतील त्या गणपती बाप्पाला सांगतात आणि गणपती बाप्पा आपल्या नवसाला पावल्यानंतर पुढच्या वर्षी येऊन भाविक आपले नवस फेडतात. तुम्ही देखील येथे बघू शकताय, भाविक आपल्या गणपती बाप्पाच्या कानामध्ये बोलतायत की माझी काय इच्छा आहे, काय नाही. आम्ही देखील गणपती बाप्पाचं खूप छान असं दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर आम्ही घराकडे निघालो. आम्हाला नंतर कळालं की मुंबईमध्ये मोनोरेल सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वी ही मोनोरेल बंद होती, पण आता नव्याने ह्या मोनोरेलचा प्रवास सुरू झाला आहे. त्याच्यामुळे आम्ही मोनोरेलमधून घरी जाण्याचं ठरवलं आणि येथून खालचा परिसर म्हणजे बाहेरचा सर्व परिसर खूप सुंदर दिसत होता. आम्हाला खूप मज्जा आली आणि आम्ही आजच्या दिवसाचा खूप चांगला असा आनंद घेतला आणि आमची गणपती बाप्पाची बघण्याची सफर पूर्ण झाला. तुम्हाला कसं वाटलं मुंबईतले सर्व गणपती बाप्पा बघून? मला खाली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला माझा व्लॉग कसा वाटला हे देखील मला आवर्जून सांगा. याच्यानंतर मी आपल्या गणपती बाप्पांच्या विसर्जनाचा, मुंबईतील गणपती बाप्पाचे विसर्जन हा व्लॉग लवकरच घेऊन येत आहे, तर माझ्यासोबत राहा. थँक्यू सो मच.